हा व्यवसाय स्वतःचं उत्पन्न वाढवेल आणि आपण या राष्ट्राची संपत्ती वाढवण्यासाठी कर्तव्य करतो आहोत. ग्रंथ वाचत असताना आपण कधी कधी आपल्याला परकाय प्रवेश होतो. तिथले अडचणी, तिथले त्या पात्राचे संकट, त्या पात्राचा आनंद तो आपल्याला वाट लागतो. पण ई बुकमध्ये मी सुद्धा वाचताना मला जो आनंद ग्रंथात मिळतोय तो याच्यामध्ये होत नाही. छत्रपती शिवरायांचं चरित्र लिहिलं, तुकाराम महाराजांचं पहिलं चरित्र लिहिलं आणि मराठीतलं गौतम बुद्धाचं चरित्र पहिलं त्याने लिहिलं. No politics, but fantastic. No gossip, only bold shit. It's very personal. Motivation, inspiration. Why that? Why not? Inspiration, the journey of life. इन्स्पिरेशन द जर्नी ऑफ लाईफ मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नमस्कार. साकेत प्रकाशन हे साहित्य जगतात आपला अमीट ठसा उमटवलेलं नाव आहे. अर्थातच हा ठसा उमटवताना भरपूर श्रम, चिकाटी, संयम लागतातच. शिवाय प्रकाशन व्यवसाय म्हणजे थोडासा ऑफबीट, थोडासा वेगळा व्यवसाय आहे. तर काही वेगळं किंवा हटके करण्यासाठी माणूस पण तेवढाच वेगळा किंवा हटके असायला पाहिजे. तर माझा प्रश्न असा आहे की एक प्रकाशक म्हणून व्यवसाय करण्याचा विचार तुमच्या मनात केव्हा आणि कसा आला? 60 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या जन्मगावी पैठण तालुक्यात वडजी माझं गाव. त्या काळामध्ये पहिली दुसरीच्या पुढे शाळा नव्हती आणि दुसरीनंतर शिकायचं कुठे म्हणून मावशीचं गाव पिंपरी राजा, औरंगाबाद तालुक्यातलं पिंपरी राजा, त्या शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि तिथं शिक्षकांनी ग्रंथांची संगत जुळवून दिली. काय व्हायचं, एखादे शिक्षक जर रजेवर असतील तर आमचे मुख्याध्यापक शिर्षीकर सर प्रत्येक मुलाला एक 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 पुस्तक वाटायचे, छोटे छोटे पुस्तकं गोष्टीचे, आणि सांगायचे की आता तासभर हे पुस्तकं तुम्ही वाचा. प्रत्येकाला सांगायचे. तास संपल्यानंतर घरी संध्याकाळी गेल्यानंतर पुस्तकात जे वाटलं, जे तुम्हाला समजलं, 1 ओळ असेल, 2 ओळ असेल, 3 ओळ असेल, 4-5 ओळी असते, लिहून उद्या आणायचं. त्यावेळेस 5व्या वर्गामध्ये अपघाताने माझ्या हातामध्ये थोडंसं जाड पुस्तक आलं. फार मोठं नव्हतं पण इतर मुलाच्या मनाने मला जाड वाटलं. ते पुस्तकाचं नाव होतं मी कसा झालो आणि लेखकाचं नाव होतं प्रल्हाद केशव अत्रे. मला अत्रे माहीत नव्हतं, परंतु 40-45 मिनटामध्ये मी ते मी कसा झालोचे 20-25 पानं हळूहळू वाचले आणि मला वाटायला लागलं की पुस्तक घरी नेऊन वाचावं. आमच्या मुख्याध्यापकांना मी विचारलं की सर, हे पुस्तक मी घरी नेऊन वाचलं चालेल का? कारण मी मुख्याध्यापकाच्या समोरच किरायाच्या रूममध्ये राहत होतो. ब्रह्मांडाच्या मठात शाळा होती. ते पुस्तक मी सरांनी मला हसून, त्यांना वाटलं पोरगं वाचायची इच्छा आहे तर वाच, आणि ते पुस्तक मी घरी घेऊन गेलो. 5-7-8 दिवसामध्ये हळूहळू पुस्तक वाचलं. अत्रे कसे शिकले, शिक्षक कसे झाले, राजकारणात कसे आले, वृत्तपत्र कसं काढलं, नाटककार कसे झाले, हे सगळं वाचल्यानंतर मला वाटायला लागलं की मला माझं काय लिहिता येईल का? आमचं खेड्यातल्या सोयी, त्या काळातल्या गावामध्ये चॉकलेट वगैरे काहीच नसायचे. गुळ शेंगदाणे खायचे, पैसे नसे तर मग कापूस नेऊन विकून आणणे वगैरे, ह्या गोष्टी. मग मी त्या माझ्या वहीमध्ये 80 पानाची वही घेतली आणि माझं बालपण लिहायला सुरू केलं. लिहून झाल्यानंतर, अर्धं लिहून झाल्यानंतर मी भीत हेडमास्टरला नेऊन दाखवलं आणि ते वाचून त्यांना आनंद झाला. म्हणाले की बेटा, तुझ्यामध्ये लिहिण्याचे गुण मला दिसू लागले. आणि आणखीन कारण कसं झालं होतं की 4थी बोर्ड परीक्षेमध्ये मी त्यावेळेस केंद्रात पहिला आलो होतो. मला स्कॉलरशिप मिळाली होती आणि गुरुजी मला म्हणाले, मुख्याध्यापक, की तू या खोलीत राहतोय परंतु पुस्तक
वाचायची आणि वर्तमानपत्र वाचायची सवय सुरू कर, मी तुला देत जाईल. आणि आत्र्यांचं पुस्तक वाचलं आणि मला वाटलं की आपण लिहिता येईल का, आणि ती वही लिहून जेव्हा सरांना दाखवली आणि त्यांनी कौतुक केलं. मग नवीन पुस्तक आलं की ते मला आणून द्यायचे, वाच म्हणायचे. आणि 5वी 6वी 7वी या वयामध्ये माझ्या अभ्यासाच्या पुस्तकाबरोबर इतर पुस्तकाची संगत जुळली गेली. त्याच काळात बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक 8वीला मी वाचलं. त्याच वेळेस शाहू महाराजांची ओळख झाली. आणि त्याच वेळेस सुरुवातीला मला वाटायचं की आपण पोलीस व्हावं. आमचे मित्र जे होते वर्गातले आजूबाजूचे, कोणी म्हणायचं की मला पोलीस व्हायचं, कोणी म्हणायचं मला अमकं व्हायचं. तर मी त्यांना म्हटलं गाडी आता मला हेच काम करता आलं तर बघायचं. आणि माझी पहिली वही लिहून झाली. आणि योग असा आला की 8वीला असताना मला स्काउटमधलं राष्ट्रपती पदक राधाकृष्ण यांच्या हस्ते 1966ला मिळालं. आणि दिल्लीला जेव्हा प्रवास झाला, प्रमाणपत्र घेऊन आलो, मला गुरुजी म्हणाले लिहून काढ हा अनुभव. आणि तो माझा पहिला लेख त्यावेळेस औरंगाबाद जिल्हा परिषदची कैलास नावाचं मासिक निघायचं आणि रवींद्र सुर्वे नावाचे अधिकारी त्यावेळेस संपादक होते. तो लेख आमच्या सरांनी कैलासला पाठवला आणि माझा पहिला लेख राष्ट्रपती पदक मिळालेला आणि तो छापून आला. त्यावेळेस मला खूप खूप आनंद झाला. आणि मग मला वाटायला लागलं की ज्या काळात काही वेळेस कोणाला पोलीस व्हावं वाटायचं, कोणाला अमकं व्हायचं, तर मास्तर व्हावं वाटायचं आमच्या त्या काळामध्ये. तर मला वाटायला लागलं की आपण लेखकच होता आलं तर फार चांगलं होईल. त्यातून 10वीपर्यंत शिक्षण झालं. औरंगाबादला शिकायला यायचं ठरलं. 8वीच्या बोर्ड परीक्षेत मार्क बरे पडले, पण औरंगाबादला राहायचं कुठं. तर ज्या स्काउट ऑफिसने माझ्यावर जे 2 संस्कार एक ग्रंथाने मी म्हटलंच आहे, पण दुसरे स्काउटमुळे झाले. त्या स्काउटच्या अधिकारी मला म्हणाले की तुला मी ही पत्राची खोली मोफत राहायला देईल, तू पार्ट टाईम नोकरी कर, त्याला खरी कमाई म्हणतात स्काउटमध्ये. सकाळी उठायचं, ऑफिस झाडायचं, एक पाणी भरायचं, चपरशीने आलं तर ते काम थोडंफार करायचं, मध्ये कॉलेजला जायचं. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की तुला आणखीन एक काम करावं लागेल. आपल्या गांधीपुत्राच्या समोरच्या गल्लीमध्ये विभागीय ग्रंथालय होतं. आमचे वाघसाहेब खूप उत्तम ग्रंथ वाचक होते. ते म्हणायचे की माझे दररोज पुस्तक बदलून तू ग्रंथालयातून आणायचं. मी सरांना म्हटलं सर मला ग्रंथ वाचायची आवड आहे. तर ते म्हणले असं ठीक आहे, मी 2 पुस्तकाची सोय करतो. आणि त्या वाघसाहेबामुळे मला विभागीय ग्रंथालयामध्ये मी 68ला जेव्हा मॅट्रिक झालो तेव्हापासून माझा संबंध वाढत गेला. आणि आपण ग्रंथाच्या क्षेत्रामध्येच काम करावं असं मला वाटायला लागलं. पुढे 10वी पास झाल्या योग असे असतात की भारत सरकारने मला गावापासून चितेगावपर्यंत बैलगाडीने येणारा पोरगा पिंपरीला शिकायला, एकदम माझी निवड अमेरिका आणि कॅनडाच्या जागतिक जांभोरीसाठी निवड झाली. भारतातून 5 मुलं निवडली आणि त्या 5 मुलाचा मी नायक होतो. म्हणजे बैलगाडीतला पोरगा 10 देशाला निघाला तर माझ्यातला लेखक जागा झाला. आणि माझे गुरुजी शिरशीकर गुरुजी जे होते पिंपरीचे, त्यांनी मला सांगितलं की बेटा दररोज बघितलं त्याची डायरी लिहायची सवय सुरू कर, टिपणं लिहायची सुरू कर, प्रसंग बघितला की तो लिहून काढायला सुरू कर. हे माझ्यातील लेखकासाठी कदाचित ती सुरुवात असावी. आमचा जगप्रवास जाताना येताना आम्ही 10 देश बघितले. आणि प्रत्येक वेळेस स्काउट ऑफिसने आम्हाला इटालीला थोडे दिवस, जर्मनीला थोडे दिवस, फ्रान्समध्ये थोडे दिवस, कॅनडा, अमेरिका आणि परत येताना जापान मार्गे परत. हा जो प्रवास झाला की त्याचं पुस्तक मी परत आल्यानंतर हळूहळू लिहून सुरुवात केली. आणि आणखीन एक प्रसंग सांगणं आवश्यक आहे की मी लेखक होण्यासाठी मला प्रेरणा दुसरी जी मिळाली, मी जेव्हा सरस्वती भवनला ॲडमिशन घेतलं PUCला, तर माझ्या वर्गातल्या 2-3 पोराला माहीत होते की हा पोरगा स्काउटमध्ये थोडंफार लिहू लागला. त्यातला एक मुलगा मला म्हणाला की ते आपले गुरुजी आलेत ना शिकवायला दुसऱ्या दिवशी, मिशवाले उंच माणूस. म्हटलं हो, ते हे भालचंद्र नेमाडे म्हणे. आणि ते आम्हाला द ओल्ड मॅन अँड सी नावाची गाडलेली कादंबरी शिकवायला होते. मला नेमाडे माहीत नव्हतं, काहीच नाही. मी कॉलेज सुटल्यानंतर बलवंत मोफत वाचनालयात गेलो आणि नेमाडे सरांची काही पुस्तकं आहे का ग्रंथ मला विचारलं. त्यांनी कोसला कादंबरी दिली मला.
आणि मी कोसला कादंबरी 2-3 दिवसात वाचली आणि मग माझं हस्तलिखित जे अमेरिकेला जाऊन आल्याचं तयार होतं. भीत नेमाडे सरांकडे गेलो आणि म्हटलं की सर, मी स्काउटमध्ये जांभुरीमध्ये अमेरिकेला जाऊन आलो. हो, तो विद्यार्थी, मला मी पेपरला बातमी वाचली, आमचाच विद्यार्थी. म्हटलं सर, मी लिहिलेलं आहे. आणि ते 3-4 दिवस वाचलं. त्यांनी मला घरी नंतर बोलवलं 3 दिवसांनी आणि मला म्हणाले की बाबा, तुझ्यामध्ये लेखनाचे गुण आहेत, तू लिहू शकतोस, चांगलं लिहिलं आहे, पण प्रकाशन व्यवसायामध्ये ग्रंथ छापणारे फक्त पुणे मुंबईत आहेत आणि पुणे मुंबईच्या बाहेरच्या लेखकांना खूप अडचण आहे. तर तुझ्यात जेव्हा ताकद येईल, तुझं पुस्तक कोणी छापणार नाही बाहेरचा माणूस, तुझ्यात जेव्हा ताकद येईल तेव्हा तू प्रकाशन सुरू कर. ही माझ्या गुरुवर्यांची प्रेरणा. आणि त्यासाठी आणखीन एक योगायोगा घटना घडली. 72चा दुष्काळ पडला. मी BA इंग्रजीमध्ये केलं. MA इंग्रजी करण्याची इच्छा होती. 72चा दुष्काळ पडला आणि माझी आई दुष्काळी कामात जायला लागली, लहान भाऊ दुष्काळी कामात जायला लागला. आणि मग शेवटी मला वाटलं की आपल्याला नोकरी कुठेतरी मिळाली पाहिजे. आणि लेंबे नावाचे सरस्वती भवनच्या समोर राहत होते. त्यांची माझी 7वीच्या बोर्ड परीक्षेला ओळख. चिकलठाण्याला मी परीक्षेला गेलो होतो. शेवटचा पेपर चालताना ग्लासनं पाणी सांडलं आणि पुरवण्या भिजल्या आणि मी रडायला लागलो. आणि योगायोगाने लेंबे सर बाहेरून चालले होते. ते आत आले, का रडतो म्हणलं, मी जिल्ह्यात पहिला येणार आहे असं मी मुख्याध्यापकाला सांगितलं होतं बोर्ड परीक्षेत. माझे पेपर भिजले, आता मी येणार नाही. ते हसले आणि त्या शिक्षकांना म्हणाले, या पोराला भिजलेले पेपर लिहू द्या. आणि म्हणजे कोणत्या शाळेचं आहे? म्हणलं पिंपरी राजा. 1.5 महिन्याने ते निकाल घेऊन आले. जिल्ह्यात मी पहिला आलो होतो. तर ते मला म्हणाले होते की तू आता स्काउटमध्ये राष्ट्रपती पदक मिळाला, तुला अमेरिकेला जाऊन आला, तुला अडचण येईल तेव्हाच माझ्याकडे ये. तर 72च्या दुष्काळाला मी BA झालो, पण तो मला नोकरीची गरज वाटल्यामुळे मी त्यांच्याकडे घरी गेलो. तर बाई म्हणाले, घाटीमध्ये ॲडमिट केलं, आजारी आहे. तर घाटीला चालत गेलो, कारण त्या काळात चालणं हाच आपला चांगला प्रकार होता ना. मला बघून त्यांना आनंद झाला. अरे, लेखक आला का भेटायला मला? म्हणे तर तो काय? म्हणलं, माझी फार आई दुष्काळी कामावर चालली, भाऊ दुष्काळी कामावर आहे, मला पुढं शिकणं शक्य नाही, तर मला किमान चपराशी, क्लार्क, शिक्षक कुठली तरी नोकरी मिळाली तर बरं होईल. ते हसले आणि एक कागद घेतला आणि कल्याणराव पाटलाचे वडील पंढरीनाथ पाटील, जे मराठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते, त्यांच्या नावाने चिठ्ठी लिहिली की तुमच्या तालुक्यातला गरीब शेतकऱ्याचा पोरगा की जो त्याला राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे, आता अमेरिकेला जाऊन आला आहे, पण त्याला नोकरीची गरज आहे, काहीतरी नोकरी द्या. मग चिठ्ठी करून मराठा हायस्कूलमध्ये गेलो. योग असा की काचोळेसाहेब हेडमास्टरांनी बाजूला पंडित पाटील बसले होते आणि पंडित पाटलांनी काचोळेने सांगितलं. पंडित पाटलांनी फक्त विचारलं, का रे भांड म्हणजे कोण आहे तू? आणि आता आपल्या काय नावापुढे विचारतात. काचोळे सराला म्हणाले, घेऊन टाका पोराला. तो 72चा दुष्काळ, मला नोकरी मिळाली. मी रात्रीचे वर्ग MA करायला लागलो आणि योग असा की वर्षभरामध्ये मला बायको मिळाली त्या शाळेतली. आणि बायकोने ओळखलं की हा लेखक व्हायचं स्वप्न बघतोय. तर ती मला म्हणाली की माझ्या पगारात मी घर चालवील, तुम्ही तुमचा पगार प्रकाशनात टाका आणि पुस्तक छापा. मग मी तिलाच प्रकाशिका बनवलं आणि धारा प्रकाशनाची 75 साली सुरुवात केली. आता येत्या 15 ऑगस्टला 50 वर्ष. 50 वर्ष बोला. आताच तुम्ही सांगितलेलं आहे की मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरातून अनेक मोठे मोठे प्रकाशन केंद्र आहेत. आता तिथपर्यंत त्यांच्या पंक्तीत जाऊन बसण्याची किमया ही तुम्ही कशी साधली? नाही, माझ्या गुरुवारांनी मला काही नियम सांगितले होते. तुला जर मोठं व्हायचं असेल या क्षेत्रात, लेखन हे एक काम आहे, प्रकाशनसुद्धा एक काम आहे आणि हे दोन्ही कामं सांस्कृतिक जबाबदारीची कामं आहेत. धंदा नाही, व्यवसाय नाही. हे तू एक सांस्कृतिक काम स्वीकारलं आहे आणि हे करत असताना याचे काही तत्त्व आहेत, प्रिन्सिपल आहे. ते म्हणाले की पुण्या मुंबईच्या प्रकाशासारखं करू नको. लेखकाकडून पैसे घेऊन पुस्तक छापायचे नाही. प्रत्येक लेखकाचा करार कर, त्याला मानधन किती द्यायचं, दरवर्षी किती पुस्तकं विकले ते तू त्यांना कळवलं पाहिजे. आणि हे माझ्या गुरुवार्यांचे जे प्रिन्सिपल आहे ते मी सुरुवातीपासून पाळले. आणि जे मोठे प्रकाशक आहेत मराठीतले
मला जे आदर्श वाटायचे त्यांना भेटणं, त्यांच्याकडून समजून घेणं, शिकणं. पहिल्यांदा जेव्हा पुस्तक छापलं लागे बांधे, जे पहिलं पुस्तक लागे बांधे आपण हे जेव्हा छापलं, अच्छा. हे पुस्तक आता नवी आवृत्ती, पण त्या काळातली जी आवृत्ती आहे ही, अच्छा, म्हणजे ते हा मुखपृष्ठ हा, असा हे होता. पहिलं 75ला अच्छा. हे पुस्तक घेऊन मी पुण्याला गेलो तर प्रकाशकच बरोबर आहे. मला एक काका म्हणाले अनुभवी, तुम्ही मराठवाड्याचे लेखक आहात, तुम्हाला कसं छापावं, मुखपृष्ठ कसं असावं, बांधणी कशी करावी, अजून खूप शिकावं लागेल. मी ते पॉझिटिव्हली बघितलं. म्हटलं काका माझं पहिलं पुस्तक आहे, मला तुम्ही मार्गदर्शन करा, चुका त्या दाखवा. आणि मी ठरवलं की यात जर प्रगती करायची असेल तर आपल्याला पुण्या मुंबईची सारखी प्रोडक्शन, निर्मिती, वितरण, व्यवसाय, व्यवहार हे सगळं. आणि माझे आदर्श रामदास भटकळ होते, मराठीतले सर्वात मोठे प्रकाशक, आणि त्यांनी मला वारंवार खूप मार्गदर्शन केलं. आणि त्यातून मी ठरवलं की आपल्याला फक्त मराठवाड्यातलं नाही तर महाराष्ट्रातला एक सांस्कृतिक जबाबदारीचं व्यवसायातलं काम करणारा प्रकाशक उभा करायचा होता. हा धंदा नव्हता, व्यवसाय नाही, जबाबदारीचं काम होतं. आणि त्यासाठी मला भालचंद्र नेमाडे सरांनी आणि अनेक लेखकांनी मदत केली. नेमाडे सरांचा तर शहाचा वाटा आहे. आता येत्या 15 ऑगस्टला 50 वर्षात मी सरांना बोलवणार आहे की तुमच्या विद्यार्थ्यांनी तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केल्या. त्यांना माहित असेल ना, सगळं माहिती आहे, त्यांना माहिती असेल. त्यांची पुस्तकं मी काढली. हा, म्हणजे आता त्यांचीच प्रेरणा घेऊन त्यांनीच तुम्हाला ते प्रवृत्त केलेलं आहे समजा प्रकाशन व्यवसाय करण्यासाठी. हो. ठीक आहे. आता म्हणजे तुमचं पहिलं पुस्तक समजा तुमच्या पुस्तकाच्या ऐवजी दुसऱ्या एखाद्या लेखकाचं ते कोणतं तुम्हाला आठवतं? आम्ही आतापर्यंत जवळजवळ 2500 ग्रंथ प्रकाशित केले. आमचा औरंगाबादचा एक सूर्यकांत सराफ नावाचा नाटककार मित्र होता माझा, त्याचं नाटक आम्ही दुसरं पुस्तक काढलं. अच्छा. सूर्यकांतच्या नाटकाची तालीम माझ्या सासऱ्याच्या घरावर केली, त्यात चंद्रकांत कुलकर्णी काम करत होता. हो. आणि ही चंद्रकांतची सुरुवात होती. हो. आणि बाबा भांडची सुद्धा प्रकाशक होते आणि सूर्यकांत सराफाची सुद्धा सुरुवात लेखक म्हणून होतं. मिशी हरवली आहे. हो. आजच्या डिजिटल युगामध्ये प्रतिलिपीसारख्या अनेक ॲप्स उपलब्ध आहेत, मोबाईल फोनवर आहेत, शिवाय ई बुक सुद्धा आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून कितीतरी ग्रंथ, पुस्तकं वाचकांना मोफत वाचायला मिळतात. तर याचा प्रकाशन व्यवसायात काही फरक पडतो का? किती फरक पडतो? या नव्या तंत्राचा उपयोगाकडे मी सकारात्मक दृष्टीने बघतोय. अच्छा. छापील पुस्तकाला आपण हार्ड कॉपी म्हणतो. हो. हे जे नवीन तंत्र आलं आहे, ई बुक असेल, मोबाईल असेल, तुम्ही सांगितलं ते प्रकारचे असेल, या सगळ्याच्यामध्ये पुस्तक वाचताना जो आनंद हार्ड कॉपीमध्ये मिळतो तो याच्यामध्ये मिळत नाही. आणि ज्या वेळेस एखादा वाचक ई बुक वाचायला सुरू करतो आणि मग त्यातून तो हार्ड पुस्तक शोधतो. म्हणजे आम्ही उलट या योजनेचं किंवा या तंत्राचा उपयोग आमचा काही ग्रंथांचं विक्री वाढलेली आहे. पण बदलत्या काळामध्ये या तंत्रज्ञानाशी जुळून घेणं सुद्धा गरजेचंच आहे. करोनाच्या काळामध्ये दुकानं बंद होती, सगळे प्रकाशक लोक आम्ही अडचणीत होतो, दुकानं बंद होते आणि आमचा कर्मचारी, स्टाफ, पगार, खर्च. त्यावेळेस माझ्या मुलाने ई बुकची योजना कल्पना केली की घरात बसून लोक वाचू शकतील. आणि 3-4 वर्षामध्ये त्याने विकले जाणारे ग्रंथ ई बुक्सच्या स्वरूपात विकायला सुरू केले. आणि त्या पुस्तकाची करोना संपता पूर्ण हार्ड कॉपीची विक्री वाढली. तर हा सकारात्मक दृष्टिकोन आहे. नव्या यंत्राशी किंवा या गोष्टींची जमवत असताना हार्ड कॉपीचं महत्त्व संपणारच नाही. जगामध्ये शेवटी छापील ग्रंथ याला आपण हार्ड कॉपी म्हणतो. पण बदलत्या काळानुसार बदल करणं सुद्धा गरजेचं आहे. पण डिजिटल जेव्हा आपण ई बुक वाचायला घेतो त्यावेळेस मला तरी वाटतं की त्याच्यामध्ये मग आपली इन्व्हॉल्वमेंट थोडी कमी होते. तुम्हाला वाटतं? हो, नक्कीच. कारण ग्रंथ वाचत असताना आपण कधी आपल्याला परकाय प्रवेश होतो. हो.
तिथले अडचणी, तिथले त्या पात्राचे संकट, त्या पात्राचा आनंद तो आपल्याला वाट लागतो. पण ई बुकमध्ये मी सुद्धा वाचताना मला जो आनंद ग्रंथात मिळतोय तो याच्यामध्ये होत नाही. काही मर्यादा असतात, लिमिटेशन असतात. तर पण त्याच्यामुळं आपण त्याकडे सकारात्मक बघावं असं मी का म्हटलं की त्यामुळे विक्री वाढू शकते. अच्छा. हां. बरं, थोडंसं आजचं एक नवीन एक फॅड सुरू झालं आहे, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर त्याच्यामध्ये काय आहे की त्याच्यामध्ये AI वर जर आजकाल एखादा विषय किंवा प्लॉट आपण टाकला की संपूर्ण कथाच बाहेर पडते. आणि अशा कथा अमेझॉनसारख्या ठिकाणी विकल्यासुद्धा जातात. तर अशा साहित्याचं आणि त्या साहित्यिकांचं मूल्यमापन आपण कसं कराल? नाही, पण शेवटी जी सर्जनशील निर्मिती असते आमची लेखकाची. हां. एक उदाहरण सांगतो. काल माझी नात एक चित्र बघून या चित्रावर गोष्ट लिहा म्हणून मला म्हणा लागली. ती अशी की तिने ते तुम्ही सांगता त्याप्रमाणे ते टाकलं आणि त्याच्यावर जो मजकूर आला, एक स्त्री आहे, एक त्याची बरोबर पत्नी आहे, चित्रात पत्नी नव्हती. तर मी तिला म्हटलं की बेटा बघ, जसं ते पॉझिटिव्ह आहे तसं त्यामध्ये काही गोष्टी नाही त्यासुद्धा येतात. तर हा फरक आहे. पण शेवटी जी सर्जनशील निर्मिती असेल, आता बाबा भांड टाकलं तर खूप बाबा भांडचे दिसतात. हो. परंतु स्पेसिफिक जर शोधायचं असेल तर शेवटी आपल्या हार्ड कॉपी म्हटलंच आपल्याला शोधणं सोपं आहे. पण या पर्यायाकडे आपण सुद्धा सकारात्मक बघितलं पाहिजे. त्यातून लहान मुलं निर्मिती करू शकतील, चित्र काढू शकतील, गोष्टी लिहू शकतील. आता शाळेतल्या मुलांना सांगतात हे मुलं सगळ्याचा उपयोग करू लागले ना. बरं, त्याच्यामध्ये करत असताना चुकीची गोष्ट माझ्या नातीने मला दाखवलं की हे चित्रात नाही, ते यांनी सांगितलं. तर तोही धोका आहे. धोका आहे म्हणजे कल्पकता नसणारच ना त्याच्यामध्ये. नाही ना. जी लेखकाकडे कल्पकता असेल ते नसणार. त्या माणसाने त्याच्या अनुषंगाने जे तयार करून ठेवलं ते समोर येणार. ते काय ऑटोमॅटिक आलं नाही. बरं, आजच्या पिढीचे जे साहित्यिक आहेत त्यांच्यासाठी एक प्रकाशक नात्याने जर सल्ला द्यायचा असला तर तुम्ही कुठला सल्ला द्याल त्यांना? नाही, लेखकाचे तर हे लेखन हे मी जसं सुरुवातीला म्हणालो की आपलं लेखन हे सर्जनशील किंवा सांस्कृतिक जबाबदारीचं काम आहे. हे जे अक्षरधन आहे ही राष्ट्राची आणि समाजाची, देशाची, जगाची ही एक बदलाची संस्कृतीचं लक्षण आहे. त्याकडे तटस्थपणे न बघता, दुर्लक्ष न करता जबाबदारीने बघण्याची सुद्धा गरज आहे. सगळे सोर्स मिळू शकतील पण ग्रंथाचं मोल संपणार नाही. तुम्हाला जे काय पाहिजे, तुम्हाला जे काय व्हायचं असेल आजही, की शिक्षणाच्या माध्यमातून ग्रंथ हा सोर्स आहे. ग्रंथाला पर्याय आता ईबुक वगैरे सगळे आले. तर हे जे सोर्स आहे हे हार्ड बुक किंवा लिहिणारे रायटर, जेव्हा ग्रंथ म्हणतो मी त्याबरोबर लिहिणारा पण येतो आणि छापणारा सुद्धा येतो, विकणारा सुद्धा येतो. तर हे एक सांस्कृतिक जबाबदारीचं धन आहे. पण दुर्दैवाने मला काही लोक सुरुवातीला विचारायचे काय करता. मी म्हटलं लेखक आहे. ग्रंथ लिहिण्याचा कारखाना आहे का म्हणे. मी म्हटलं नाही, ग्रंथ लिहिणं वेगळं आहे, तुम्ही कारखाना म्हणता त्याला प्रकाशन म्हणतात, ते पण मी करतो. तर याकडे कारखाना म्हणून बघता येत नाही, प्रॉडक्ट म्हणून बघता येत नाही. आपण एक प्रत्येक ग्रंथ म्हणजे एक प्रॉडक्ट आहे ना. तर ते एक जबाबदारीचं, श्रीमंती मी सांस्कृतिक म्हणतो. जी राष्ट्र जगामध्ये आज प्रगतशील आहे त्यांनी ग्रंथप्रेम, ग्रंथ निर्मिती आणि लेखकाबद्दलचा आदर. परंतु दुर्दैवाने आपल्याकडे ते कमी आहे. लेखक जाऊ द्या म्हणतात. तर सांगायचा सारांश असा आहे की लेखकाला मी सांगेल की तुम्ही जे काम करता आहात ते काम राष्ट्रकर्तव्य म्हणून करता आहात, लिहिता. आणि छापणारे सुद्धा ते राष्ट्रकर्तव्य म्हणून करतात. कारण त्या लेखकाचा पुन्हा आपला व्यवसाय असतोच ना. परदेशामध्ये रायटिंग हेच काम करणारे लेखक असतात. पण आपल्याकडे पहिल्यांदा स्वतःचा काहीतरी नोकरी, उद्योगधंदा आणि मग लेखन असं बऱ्याचदा बघितलं जातं. पण बाहेर खूप मान आहे लेखकांना, कलावंतांना.
आर्किटेक्टना. आपल्याकडे लेखक म्हणलं की ठीक आहे. तुमच्याकडे एखादा लेखक समजा नवीन माणूस तुमच्याकडे समजा एखादं पुस्तक घेऊन आला, तर त्याच्या साहित्याचा दर्जा तुम्ही कसा तपासता किंवा मूल्यमापन कसं? सुरुवातीच्या काळात मी स्वतः वाचायचो. अच्छा. लेखकाचं मी वाचायचो, एखाद्या मित्राला वाचायला द्यायचो, त्यांच्याकडून लेखी घ्यायचं. ही आमची पद्धत होती. परंतु पुढं काम वाढल्यानंतर आम्ही संपादक मंडळ नेमलं. ओके. वाङ्मयाचे प्रकार आहे, कथा कादंबरी वेगळी आहे, विज्ञानाची पुस्तकं वेगळी आहे, सेल्फ हेल्पची पुस्तकं वेगळी आहे. आणि आता सुरुवातीच्या पहिल्या एक 8-10-15 वर्षामध्ये मी स्वतः करायचो, कसरतच होती, मित्राची मदत घ्यायचो. परंतु आता आमच्याकडे संपादकीय विभाग आहे, त्याचे प्रमुख माझी सून आता सगळं बघते गेल्या 20-25 वर्षापासून. आणि आलेले हस्तलिखित आम्ही वाचतो, म्हणजे आमचे संपादक वाचतात, 3 जण वाचतात. वाचल्यावर ते तिघांचे अभिप्राय जर पॉझिटिव्ह आले तर मग ते पुस्तक स्वीकारायचा निर्णय होतो, किंवा काही वेळ त्याच्यात काही बदल सुचवावे लागतात. लेखकाने लिहिले असतात, त्यामध्ये तो मजकूर संपादकाला काही वाटलं त्यात बदल करणे, त्याला संपादकीय दृष्टिकोन आम्ही समजतो. आणि हे झाल्यानंतर लेखकाला आम्ही सांगतो की आम्ही याप्रमाणे मानधन देऊ. माझ्या गुरुवर्याने नेमाड्याने सांगितलं होतं ना, ते लेखकाला आम्ही सांगतो की आम्ही 50 किंवा छापलेल्या किमतीवर किंवा एक रकमी अशा 3 प्रकारचं मानधन, ह्या 3 गोष्टी आम्ही करतो आणि मग पुस्तक छापायला देतो. आता ते छपाई करणं, त्याच्यानंतर बाकी सगळे जे व्याप आहेत याच्यामधले, ते फार खर्चिक प्रकार आहे. आणि मग एखाद्या वेळेस असं जर असलं की बाबा एखादं पुस्तक आलं आणि ते वितरित झाल्यानंतर समजा थोडक्यात आपण म्हणतो ते प्रॉडक्ट विकलं गेलं नाही, तर मग त्याचा लॉस कसा भरून? काय नाही, तो हे तर आपण सगळ्याच व्यवसायामध्ये सगळ्या जगत असताना हे अनुभव घेतोच ना. त्यातले काही कर्तबगार माणसं असतात, तर चांगली पुस्तकं विकल्या जातात असं आपण म्हणतो. काही ग्रंथ आमच्याकडे खूप चांगले असतात पण ते विकल्या जात नाही. त्याला तो लेखक जबाबदार नाही, आम्ही नाही, पण ते मग सांभाळणं. पण त्यातून आम्ही शिकतो की काय विकलं जातं. सुरुवातीच्या काळात मोठा लेखक घेतला पण ते पुस्तक नाही गेलं तर पुढच्या वेळेस मग विचार करायचा की आपण आता यावेळेस तशी पुस्तकं कमी काढली पाहिजे. काय विकलं जातं, काय वाचलं जातं, कोणती मागणी, हे अनुभवातून कळत जातं. आणि ते करत असतानाच मग आपल्याला कळतं की आपण या ट्रॅकवर राहिलं पाहिजे. कितीतरी ऐतिहासिक ग्रंथ आपण प्रकाशित केले असतील. अरे मुळात इतिहास हा विषय, त्याचे संदर्भ अतिशय प्रामाणिक असावे लागतात. पण काही ठिकाणी इतिहासाबाबत काल्पनिक पात्र किंवा काल्पनिक भाग सुद्धा येतो, असं वाचण्यात किंवा बघण्यात सुद्धा आलेलं आहे चित्रपटामध्ये. तर हे योग्य आहे असं तुम्हाला वाटते का? हे बरोबर नाही. यासाठी मी तुम्हाला 1-2 पुस्तकाचा संदर्भ सांगू इच्छितो. छत्रपती शिवरायासंबंधी आपल्याकडे काही लोकांनी कादंबऱ्या लिहिल्या, काहींनी चरित्र लिहिले. पण साधार चरित्र लिहिणारे जे काही 2-3 माणसं होते, त्यात गुरुवर्य केळुस्कर, ज्याने छत्रपती शिवरायांचं चरित्र लिहिलं, तुकाराम महाराजांचं पहिलं चरित्र लिहिलं, आणि मराठीतलं गौतम बुद्धाचं चरित्र पहिलं त्याने लिहिलं. आणि त्या चरित्राबद्दल त्याने ऐतिहासिक संदर्भ नीट तपासत लिहिलेला आहे. आपल्याकडे काय होतं की एखाद्या युगपुरुषाबद्दल लिहित असताना कादंबरीत लिहिताना काल्पनिक लिहिता येतं, पण इतिहास हा काल्पनिक गोष्ट उभा राहत नाही. आणि त्यामुळं आजही उदाहरण सांगता येईल की हिंदुस्थान स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतामध्ये 565 राजे होते ब्रिटिश सत्तेच्या काळामध्ये. पण ब्रिटिश काळामध्ये क्रांतिकारकांना मदत करणारा एकच राजा होता, तो म्हणजे आपल्या मालेगावचा शेतकऱ्याचा पोरगा जो बडोद्याचा राजा झाला, सयाजीराव गायकवाड. आणि त्याने जे काम केलं हे 60 वर्षात पुढं आलं नाही. आता 6 वर्षापूर्वी मी लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीमधून 60 वर्ष बंद असलेल्या बंद फायली 15 आणल्या, आणि त्या बंद फायलीतून नवा इतिहास समोर आला. मी काही इतिहासाचा विद्यार्थी नव्हतो, मी क्रिएटिव्ह रायटर आहे, सर्जनशील कादंबरीकार आहे. पण सयाजीरावचं काम करत असताना मला जेव्हा ह्या गोष्टी समजल्या तर मी करण्याचा प्रयत्न केला. म्हणून आपल्या प्रश्नाला आपण जे विचारलं, वास्तव इतिहास लिहिणं ही सुद्धा खूप महत्त्वाची जबाबदारी काम आहे. मग त्यात बाबासाहेब आंबेडकर असू शकतात, शाहू महाराज असू शकतात, लोकमान्य टिळक असू शकतात. या सर्व युगपुरुषांचा इतिहास हा खूपदा ज्याने त्याने आपल्या सोयीने थोडा सत्य सोडून लिहिलेला समोर येतो, आणि त्यातून मग काही गोष्टी नको त्या समोर येतात.
किशोर वयातच तुमचा 10 देशांचा प्रवास झाला असं तुमच्या बोलण्यातून आलंय. हा प्रवास, ही सहल किंवा हे सगळं तुम्हाला ते प्रायोजित असेलच, पण बाकीचाही काही खर्च असतो, तर त्यावेळेस तुमची परिस्थिती अशी होती का तो खर्च निभावून नेण्याची? खूप चांगला प्रश्न आहे. त्या काळी भारत सरकारने आमच्या 5 विद्यार्थ्यांची निवड केली होती. जगप्रवासाचा सगळा खर्च सरकार करणार होता. प्रवासातलं राहणं तिथलं सगळं करणार होते, परंतु किरकोळ खर्चासाठी आपण आपला खर्च करावा. आणि अमेरिकेला जायचं तर त्यासारखे स्काउटचे ड्रेस असले पाहिजे आणि एक बॅग असली पाहिजे. माझी परिस्थिती त्या काळामध्ये चांगले कपडे आणि एक बॅग घेण्यासारखी सुद्धा नव्हती. तर पिंपरीच्या शाळेतल्या माझ्या विद्यार्थ्यांनी 4 आणे 8 आणे 1 रुपया असं करून 1000 रुपये जमवले. त्यामध्ये मी 2 ड्रेस आणि एक बॅग खरेदी केली. 10वीपर्यंत आम्ही काही त्या काळामध्ये चप्पलही वापरत नव्हतो. स्काउटसाठी आम्हाला छोटा बूट घ्यावा लागला. पण ज्यावेळेस आमचा प्रवास सुरू झाला तेव्हा आम्हाला 3.5 पाऊंडाची त्याला परदेश प्रवासासाठी चलन देतात ना, पण आमच्या सगळ्या प्रवासामध्ये भारत सरकारने पूर्ण जग प्रवासाची सोय केल्यामुळं आम्ही जेव्हा परत आलो तर माझ्या जवळजवळ 2.5-3 पाऊंड शिल्लक राहिले होते. म्हणजे 3.5 पाऊंडात जग प्रवास झाला. पण माझ्या आयुष्यात तो एक टर्निंग पॉईंट होता. आणि जगातील ज्या गोष्टीचं मला आकर्षण होतं, वास्तुकला असेल, शिक्षण असेल, उद्योग असेल, प्रकाशन असेल, ग्रंथालय असतील, हे सगळं मी त्यातून शिकलो. आणि पुढे मी तेच क्षेत्र जेव्हा करायचं ठरवलं त्यावेळेस आम्ही ठरवलं की प्रवास हेच माणसाला खूप शिकून जातं. आणि मी जेव्हा प्रकाशन सुरू केलं, मी शिक्षकाची नोकरी 4-5 वर्षात सोडली. 5-6 वर्षामध्ये बायकोला मी 10 वर्षाला नोकरी सोडायला लावली. प्रकाशनाचं काम सुरू केल्यानंतर आम्ही एक आमचं शिस्त केली की 11 महिने काम करायचं प्रकाशनाचं. आणि 1 महिना भारतात फिरणं सुरू केलं. 15 दिवस दिवाळीला आणि 15 दिवस उन्हाळ्यामध्ये. असं करता करता या 40-45 वर्षामध्ये आम्ही 85 देशाचा प्रवास केला. भारतातले 80-90% फिरून झालं. आणि याच संगतीने मला बघणं, वाचणं आणि फोटोग्राफीची आवड लागली. आणि मला वाटतं हे माझ्या जीवनातील खूप आनंददायी प्रवासाचे क्षण होते. जितकं काम केलं तितकाच आनंद मला माझ्या प्रवासात मिळायचा. आणि प्रत्येक ठिकाणी नवीन काही बघितलं की ती ऊर्जा पुन्हा पुढे लेखनासाठी कामाला यायची. फोटोग्राफीचा छंद म्हणताय, पहिला कॅमेरा कधी घेतला होता? मी पैठण तालुक्यात माझं गाव, आणि यात्रेला गेलो की लाकडाच्या मोटरसायकलवर बसून फोटो काढायचे लोक. आणि त्याला 4 आणे घ्यायचे. 4 आणेसुद्धा मोठी रक्कम होती. आणि त्यावेळेस 4थीच्या बोर्ड परीक्षेमध्ये मी केंद्रात पहिला आलो आणि मला 12-5 5 रुपये महिना 60 रुपये स्कॉलरशिप मिळाली. तर मी विचार केला की आपल्याला कॅमेरा घ्यायचा. आणि मी माझ्या एका मित्राला घेऊन मोहम्मद भाईकडे येऊन 55 रुपयाचा पहिल्यांदा कॅमेरा घेतला. आणि ज्यावेळेस कॅमेरा घेतला तर आमच्या गावामध्ये वेगळं कौतुक, कारण गावामध्ये कॅमेरा. आणि मग ते कॅमेऱ्याची आवड वाढत गेली. अमेरिकेच्या जांभुरीला जी मैत्रीण आली होती माझ्या शेजारी, मी एकेडा नावाची राहत होती, ती 5 वर्षांनी आपल्या पुण्याला जांभुरीला आली. आणि ती मला म्हणाली की मी पुण्यात तुझ्या घरी येते यावर म्हटलं. मग मी तिला पुण्याला जाऊन बसनी इथे घेऊन आलो. आमच्या घरात राहिली. नंतर ती येताना मला म्हणे तुला कॅमेरा कोणता आणू? मी म्हटलं मी पैसे देईल. ती म्हणे नाही तुला मला भेट द्यायचा. तो कॅमेरा आणला. आणि ही कॅमेऱ्याची जी आवड आहे पुढं वाढत गेली. आणि यातून मी जगातले 7ही आश्चर्य फोटोग्राफी स्वतः केलेली आहे. जगामध्ये 190-92 वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. त्याच्यातल्या जवळजवळ 120 ठिकाणी जाऊन फोटोग्राफी केलेली आहे. फार थोडे राहिले होते, पण मधल्या काळामध्ये मला साहित्य संस्कृती मंडळाचं अध्यक्षपद मिळालं 15 साली. आणि आमचं फिरणं थांबलं. पण आता मी ठरवलं की यावर्षी पुन्हा बायकोला म्हणालो परवा की राहिलेल्या देशासाठी आपण पुन्हा फिरणं सुरू करूयात. बहुतेक वेळी तुम्ही ना हाफ शर्टमध्येच असता. शिल्पकारमध्ये असताना मी 25 वर्षापासून तुम्हाला आपली भेट होत राहते. शिल्पकारच्या शिबिरात असो
किंवा एखाद्या प्रकाशनामध्ये असो, तुम्हाला मी तरी हाफ शर्टऐवजी आत्तापर्यंत बघितलेलं नाही आहे. आणि तो तुम्हाला खोलून सुद्धा दिसतो. तुमचे कपडे कोण चॉईस करतं? पहिल्यांदा तर कपडे चॉईसला काही वाव नव्हता, पण अलीकडे मीच करतो. माझी मुलगी अलीकडे धारा नावाची जी नाशिकला असते ती कधी कधी निवडते. हिवाळ्यात मात्र थंडी असली की फुल शर्ट वापरावा लागतो, परंतु मला आवड झाली या हाफ शर्टची, तेच वापरतो. बरं, लग्न अरेंज आहे का लव्ह मॅरेज आहे? दोन्हीचे सरमिसळ केलं तर कसं होईल? अच्छा. कारण आम्ही जेव्हा एका शाळेमध्ये मराठा हायस्कूलला दोघंही होतो, तर शिक्षकांची आपसात दोघं तिघं शिक्षकांची चर्चा झाली की मोरेबाई आणि भांडसरांचं जमलं तर कसं होईल. म्हणून मोरेबाईला विचारलं, मोरेबाई भांडसराबरोबर तुमचं काय मत आहे? ती म्हणाली, ते सर शिष्ट आलं की पुस्तक वाचतो, तास शिकवायला जातो आहे, निघून जातो, आमच्याशी बोलत नाही, कोणाशी बोलत नाही, असे शिष्ट माणूस आहे म्हणे. तर आमचे शिक्षक जरा दचकले. मग ती म्हणाली, कशासाठी विचारलं? तर म्हणे असं असं आहे, मोरे काकांना तुमच्या वडिलांना प्रस्ताव द्यायचा आहे. आणि त्यातून मग आमचा संवाद सुरू झाला पत्राचा. प्रेमपत्र नाही, लग्नापूर्वी संवाद, ओळखीसाठी संवाद सुरू झाला आणि त्यातून लग्न जुळलं. तर त्याला ते कोणता प्रकार म्हणायचं बघा, लग्न ठरलं आणि पत्रावर थांबला. ती पत्र 46 वर्षी हरवली होती. अच्छा. ती गेल्या वर्षी सापडली, पुस्तक छापलं त्याचंही पुस्तक छापलं. बरं, घरी कुकिंग करता? घरी मी 4थीपासून तर लग्न होईपर्यंत स्वतः स्वयंपाक करत होतो. 4थीपासून पिठलं भाकरी वगैरे आमचं ठरलेलं आहे, परंतु लग्नानंतर ती संधी नाही. आता घरी मात्र मी माझा चहा मी करून पितो. इतके वर्ष झाले माझा चहा मी करून पितो. घरामध्ये आता बायको करू देत नाही, आता स्वयंपाक करणारे पण आहेत. मग तशी संधी मिळाली समजा स्वयंपाक करायची? नाही मिळाली, संधी मिळाली नाही. मिळाली तर काय करायला, तुम्हाला काय तयार करायला किंवा काय बनवायला? भाकरी, पिठलं, भाजी, हो सगळं शेतकऱ्याचं. हो, कारण मी 5वीपासनं तर लग्न होईपर्यंत स्वतः स्वयंपाक केला ना. बरं, गायनाचा छंद आहे? गायनाचा प्रयत्न करून पाहिला, पण नीट गाता नाही, पण गाणं ऐकण्याचा छंद आहे. भजनं, जुन्या कविता, गीतं मला सगळं आलं, परंतु गाता नाही आलं, तर ते थोडंसं खंत आहे. आपण जर एक लेखक नसता, प्रकाशक नसता, किंवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे पोलीस पाटील नसता, तर मग काय होणं आवडलं असतं तुम्हाला? सुरुवातीपासून मला शेतीमध्ये प्रयोग करावा असं वाटत होतं. शेतीमध्ये कारण मी ज्या शाळेत शिकलो पिंपरीच्या पूर्वेला आडगाव आणि त्या भागामध्ये त्या काळात विजय अण्णा बोराडे शेतीमध्ये वेगवेगळे पाणलोट क्षेत्राचे काम करत होते आणि प्रयोग करत होते. तर मला वाटायचं की जर आपण काही करू शकलो नाही तर आपल्या घरी शेती जी आहे त्या शेतीवर वेगवेगळे प्रयोग करावे अशी माझी इच्छा होती. पण पुढे हे सगळं बदलत गेलं, तरीसुद्धा मी शेतीमध्ये काही प्रयोग केले. बरं, व्यवसाया व्यतिरिक्त म्हणजे प्रकाशनाच्या व्यवसायाव्यतिरिक्त आपल्या इतर ॲक्टिव्हिटीज, लेखन आणि प्रकाशन व्यवसाय सोडून इतर ॲक्टिव्हिटीज कोणत्या? मी जे स्वप्न तुम्हाला मगाशी सांगितलं की मला शेती याच्यात करायचं होतं, तर मी पहिलं काम विजयांना बरोड्यांना म्हणालो की आमच्याकडे पाणलोट क्षेत्राचं पाणी अडवा, पाणी जिरवा, वृक्षारोपण करा, हे काम आमच्या गावी तुम्ही सुरू करा. पण त्यांना ते करणं त्यावेळेस शक्य नव्हतं, कारण दुसरीकडे कामं चालू होते. आणि त्या काळात औरंगाबादला भूषण गगराणी नावाचे IAS अधिकारी होते. मी त्यांना भेटलो आणि त्यांना म्हणालो मला पाणलोट क्षेत्राचं, माझ्या गावाच्या भोवती 10 गावात पाणी अडवणं, मातीचे बांध घालणं, वृक्षारोपण करणं ही कामं करायची. तर ते म्हणाले तुम्ही करा. आणि मी माझ्या जन्मगावी आजूबाजूला 10 गावामध्ये लेखन प्रकाशनाच्या बरोबर ते 5 वर्ष ते पाणलोट क्षेत्राचं काम केलं. त्यानंतर माझ्या एका मित्राने मला म्हणालं की आपण पोल्ट्री फार्म करू. बीड रोडला जागा घेतली आणि पोल्ट्री फार्म माझ्या मावस भावासाठी सुरू केला. सुरुवात चुकीच्या वेळेस झाली आहे. आमचे कोंबडे विकायला आले आणि कोंबड्याला एक आजार आला
त्या आजारामध्ये सगळ्या कोंबड्या गेल्या आणि खूप तोटा झाला. तिसरा रिकामा उद्योग माझा शेजारचा मित्र म्हणाला की आपण विटाच्या भट्ट्या लावू. ते सुद्धा सोडून द्यावं लागलं. पण आणखीन एक महत्त्वाचं काम, ज्यावेळेस पाणलोट क्षेत्राचं काम करत होतो तर गावामध्ये मी 10 गावामध्ये काही अपंग आणि गरीब मुलं मला दिसायला लागले. तर मी त्या मुलांसाठी मग माझ्या शेतावर गरीब अपंग आणि मूक बधिर मुलांसाठी शाळा सुरू केली. अच्छा. आणि आता 35 वर्ष झाले ती शाळा आता औरंगाबादच्या जवळच्या याच्यात आली. याच्या व्यतिरिक्त आणखीन महत्त्वाचं काम मी जे केलं आहे ते म्हणजे आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी जी संस्था काम करते, सिद्ध समाधी योग, ज्याला SSY म्हणतो ना आपण औरंगाबादचा, त्या ट्रस्टचा मी अध्यक्ष आहे. आणि मी आज 76 वर्षामध्ये मनानं आणि शरीराने फिट असण्याचं कारण म्हणजे की आपलं शारीरिक मानसिक स्वास्थ्य करण्यासाठी त्या ट्रस्टचा मी साधक आहे. आणि हे सगळे रिकामे उद्योग मला प्रेरणा देऊन गेले आणि शिकूनही गेले. नवीन पिढीतील तरुणांना प्रकाशन व्यवसायाकडे वळण्याचा सल्ला तुम्ही द्याल का? हो. आपल्याकडे येत्या काळामध्ये आपण बघतो की ॲमेझॉनवर आपण वस्तू मागावं लागलो, किंवा काही वस्तू आता दारोदार विकणारे सुद्धा माणसं आहेत. दुर्दैवाने ग्रंथव्यवहाराकडे दुकानात जाणे, प्रकाशकाकडे जाणे या ऐवजी जर नव्या पिढीने एका पिशवीमध्ये पुस्तक घेऊन जर कॉलनीमध्ये तुम्ही घरी दारावर गेले आणि सांगितले की आमच्याकडे मुलापासून, लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत अध्यात्माचे, आरोग्याचे, स्वयंपाकाचे सगळ्या प्रकारचे ग्रंथ आहेत, तर लोक घेऊ शकतात. हा प्रयोग आम्ही करोनाच्या काळात केला होता. उत्तम रिस्पॉन्स मिळाला. इतकंच नाही तर आपल्याकडे वारंवार वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम होतात. आपल्याकडे बाजार भरतात गावोगाव. त्या ठिकाणी जर लोकांना आवडतील असे ग्रंथ मांडले भाजीच्या दुकानाच्या शेजारीसुद्धा, तर हा नवा व्यवसाय होऊ शकेल. माझ्या मित्रांनी मध्ये प्रयोग केला होता की यात्रेमध्ये सगळे धार्मिक गोष्टीचे असतात पुस्तकं, पण त्याला जोडून जर तुम्ही आणखीन काही पुस्तकं ठेवले तर त्यामध्ये विक्री होऊ शकेल. पालकांनाही वाटतं की मुलांनी वाचलं पाहिजे पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त, परंतु पुस्तकाच्या दुकानात जाणं, पुस्तकं घेणं आणि ते करणं, तर डोअर टू डोअर डिलिव्हरीचा प्रयोग आम्ही मागे केला, पण करोना सुरू झाला आणि ते बंद करावं लागलं. तर तरुणांना मी सांगेल की आपण, तुम्हाला आवडेल ते क्षेत्र करा, परंतु हा एक साईड बिझनेस म्हणून सुद्धा करता येण्यासारखा आहे. आणि हा व्यवसाय स्वतःचं उत्पन्न वाढवेल आणि आपण ह्या राष्ट्राची संपत्ती वाढवण्यासाठी कर्तव्य करतो आहोत. कारण तुम्हाला जे व्हायचं असेल त्याला ग्रंथाचं सोर्स आहे ना, तुमच्या मुलाला असेल, तुम्हाला असेल, सगळ्यांना. तर त्या प्रकारचे ग्रंथ जर दारोदार विकण्याचा प्रयत्न केला तर प्रतिसाद हळूहळू वाढत जाऊन मिळू शकतो. कारण असे प्रयोग युरोपमध्ये आणि अनेक राष्ट्रात होत आहे. भारतात अजून कोणी प्रयोग सुरू केले नाही. ते जर केलं तर यातून एक नवा व्यवसाय उभा राहील आणि तुम्हाला कळेल की त्यांना कुठल्या पुस्तकाची मागणी आहे. आपण 100 पुस्तक घेऊन गेलो तर ते दुसऱ्या पुस्तकाची मागणी करू शकतात. तर त्यांच्या मागणीप्रमाणे ग्रंथ वितरण होऊ शकेल आणि यातून स्वतःचा उद्योगसुद्धा निर्माण होईल. प्रकाशनाचा, विकणाऱ्याचा. एखाद्याने जर एक सेकंड हँड गाडी घेतली, जीप, त्या जीपमध्ये 5 विद्यार्थी घेतले, बरोबर 5 विद्यार्थ्याबरोबर जर 100 पुस्तकाच्या पिशव्या घेतल्या, औरंगाबाद आणि महाराष्ट्रामध्ये 10-12 शहरातच पुस्तकं आहेत, राहिलेल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये पुस्तकाची दुकानं नाहीत. त्या गावात जर तुम्ही चांगल्या कॉलनीमध्ये जर सकाळी फिरलेत तर रिस्पॉन्स मिळतो. हा प्रयोग आम्ही सुरुवात केला होता करोनाच्या काळात, परंतु तो पुढे गेला नाही. तर तरुणांनी या संदर्भात विचार केला पाहिजे. हे जर केलं तर ग्रंथव्यवहार वाढेल, काम करण्याला उत्पन्न वाढेल. शेवटी माल विक्रीतूनच त्याला 2 पैसे मिळतील ना, आणि त्यातून त्याला काय विकलं जातं, काय विकलं जातं त्याला कळेल आणि तो या व्यवसायात सुद्धा उभा राहू शकेल. बरं, नवीन उमेदीच्या युवक युवतींना सक्सेसचा तुम्ही कोणता मंत्र द्याल? त्यासाठी मी त्यांना सांगेल की आपण स्वप्न पाहिलं पाहिजे. मी लहानपणी लेखक व्हायचं स्वप्न पाहिलं. त्यासाठी मला मग प्रकाशन सुरू करावं लागलं. स्वप्न पाहिलं की आपण आपल्या स्वप्नाच्या जवळ जाण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावं लागते, कष्ट करावे लागतात. आपण बघतो आकाशामध्ये पक्षी उडतो आहे, उडत असताना तो त्या पंखामध्ये शक्ती भरतो आणि त्याच्यासमोर एक उद्दिष्ट असतं.
आपण आपलं उद्दिष्ट बघून जर प्रयत्न केला तर त्याच्या जवळपास आपण सहज पोहोचू शकतो. पण त्यामध्ये 2 गोष्टी आवश्यक आहे. कष्ट मेहनतीशिवाय पर्याय नाही आणि प्रामाणिकपणाची गरज आहे. आज दुर्दैवाने कष्ट आहे पण तो प्रामाणिकपणा खूप विरळ आणि पातळ होत चालला आहे आणि हीच माणसाला थोडीशी मागं खेचण्यात कारणीभूत होऊ शकतात. आपण आपल्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे मेहनत केली तर आपण आपल्या स्वप्नाच्या जवळ जाऊ शकू. असे अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहे. त्यांनी ते करावे, स्वप्नाचा पाठपुरावा करा, मेहनत करावी आणि हे करत असताना शेजाऱ्याची आठवण ठेवावी. आपण इथं आलात, आपल्या मनातलं बोललात, खूप काही ऐकायला मिळालं, नवीन पिढीला खूप काही शिकायला मिळेल. तेव्हा आपलं हार्दिक हार्दिक धन्यवाद. आपण मला बोलावलं, या सगळ्या गोष्टींना उजाळा देण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आभार मानत नाही. कारण आपण आणखीन काही गोष्टी या संदर्भात करू शकू की जे आपलं एक सामाजिक आणि राष्ट्रकर्तव्य म्हणून होऊ शकेल.